नमस्कार मित्रांनो, चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत। आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज भाषण। चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग सुरुवात करूया। छत्रपती शिवाजी महाराज भाषण। कलम नव्हते, कायदा नव्हता, तरीही सुखी होती प्रजा, कारण सिंहासनावर विराजमान होता माझा छत्रपती शिवाजी राजा। सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, वंदनीय गुरुजन वर्ग, उपस्थित पालक आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, महाराष्ट्राच्या मातीमध्ये प्रजेच्या कल्याणासाठी स्वराज्य स्थापन करून आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत जनतेच्या हितासाठी झटणाऱ्या माझ्या प्रजाहित दक्ष राजाला अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो। सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला, हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला, महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला। होय मित्रांनो, सुमारे 350 वर्षापूर्वी अनेक परकीय व सकीय सत्ता महाराष्ट्रात धुमाकूळ माजवत होत्या। सर्वसामान्य जनतेवर प्रचंड जुलूम केला जात होता। स्त्रियांची अब्रू लुटली जात होती, अनेकांचं कुंकू पुसलं जात होतं, शेतकऱ्यांचा कुणी कैवारी उरला नव्हता। अशा परिस्थितीत माँसाहेब जिजाऊ व शहाजीराजे भोसले यांच्या पोटी शिवनेरी किल्ल्यावर बाळ शिवबांचा जन्म झाला। शेकडो वर्षापासून अंधारात चाचपडणाऱ्या महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला आशेचा किरण दिसू लागला। माँसाहेब जिजाऊंच्या स्वप्नातला राजा हळूहळू आकार घेऊ लागला। वयाच्या फक्त 15व्या वर्षापासूनच बाळराजांनी स्वराज्याची सूत्रे आपल्या हातात घेतली। माँसाहेबांचे स्वप्न स्वराज्याचे पूर्णत्वास नेण्यासाठी ते दिवसरात्र मेहनत करू लागले। तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद, मुरारबाजी, येसाजी कंक यासारख्या शेकडो साथीदारांनी स्वराज्य वाढविले आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांचे बलिदानही हसत हसत दिले। इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती। मित्रहो, छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाणारे धर्मनिरपेक्ष राजे होते। शत्रूच्या स्त्रियांनाही ते मान सन्मान देत। त्यांच्या स्वराज्यात सर्वांना समान न्याय होता। शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही धक्का लागणार नाही याची ते स्वतः काळजी घेत। स्वराज्यावर आलेल्या संकटांना ते अतिशय धैर्याने सामोरे गेले। अवघं स्वराज्य ज्या अनमोल क्षणाची कित्येक वर्ष मोठ्या आतुरतेने वाट बघत होते, तो क्षण त्यांनी 6 जून 1974 रोजी शिवराज्याभिषेक रायगड किल्ल्यावर साकारला। स्वराज्याचे पहिले छत्रपती, रयतेच्या मनातील राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर झाला। शेवटी मी फक्त एवढेच म्हणेन, निधड्या छातीचा, दणकट बाहूंचा, मराठी मनांचा, भारतभूमीचा एकच राजा, छत्रपती शिवरायांना माझा मानाचा मुजरा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीस व महान कार्यास माझा कोटी कोटी प्रणाम करून मी माझ्या भाषणास पूर्वविराम देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवाजी, जय भवानी।